नमस्कार, मी पूजा शिंदे. आपण पाहता जनादेश न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्यात सर्वाधिक 58% मतदान. ठाण्यात काही ठिकाणी मतदानाला कालबोट. दिव्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान. ठाण्यात सर्वाधिक 58% मतदान. महापालिकेतील 33 प्रभागामधील 131 जागाकरिता 1704 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. यावेळी प्रथमच 4 जणांच्या पॅनलप्रमाणे निवडणूक घेण्यात आली. सकाळी 7:30 शहरातील मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब 9:30 दरम्यान किसननगर येथील मतदान केंद्रावर आपला हक्क बजावला. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं नम्र आवाहन सगळ्यांना मी करतो. याचबरोबर आज या ठिकाणी सगळी मतदान अतिशय शांततेत पार पडते. सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या निवडणुकीमध्ये या मतदान प्रक्रियेमध्ये 100% लोकांनी सहभाग घेऊन लोकशाही अधिक समृद्ध करावी. तसेच विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. खरोखर सर्वप्रथम मी मतदारांचा आभार मानतो. एवढा चांगला प्रतिसाद या विभागामध्ये आणि ठाणे शहरामध्ये होते. मतदान चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि आता 11 वाजलेले आहेत. 30-25% पण मतदान झालेलं आहे असं आम्हाला त्या माहितीप्रमाणे समजतं आहे आणि मतदान लोक चांगल्या प्रमाणे तरी करतात. ठाण्यामध्ये शिवसेनेचे 70 ते 75 सीट आपले येणार, याच्यात काही शंका नाही. या सगळ्या या विभागामध्ये हँडिकॅप असतील, मतिमंद असतील, ज्यांचं कार्यक्रम लग्न असतील ते पण आता ज्या आधी मतदान करून गेले कार्यक्रमाला गेलेले आहेत. इथले सर्व नागरिक जास्तीत जास्त मतदान करायचा आम्ही त्या लोकांना प्रयत्न केलेला आणि आवाहन केलं. या निवडणुकीत 25 विविध राजकीय पक्षांनी 709 उमेदवारांना उतरवले होते, तर 196 अपक्ष उमेदवार देखील नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून उद्या मतमोजणीनंतर हे स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. ठाण्यात काही ठिकाणी मतदानाला कालबोट. सकाळी काही ठिकाणी मतदान यंत्रणाची ठेवण उलटी करण्यात आली होती, त्यामुळे मतदान यंत्रणाची ठेवण केंद्रावर गडबड झाली. वागळे एस्टेट येथील प्रभाग क्रमांक 17 मधील अंबिकानगर भागात काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले माजी नगरसेवक शहाजी जाबीर यांना मतदारांना पैसे वाटताना स्थानिकांनी पकडून त्यांना मारहाण केली. त्यांना वागळे पोलिसांनी ताब्यात घेतले. तर सावरकरनगर प्रभाग क्रमांक 14 येथे बोगस मतदानाच्या तक्रारी आल्यामुळे डवले नगर येथील मतदान केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या मतदान केंद्रावर आलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या महिलांविरोधात तक्रार केल्यानंतर त्यांना वर्धकनगर पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. हे सर्वजण मुंब्रा येथील रस्ता रुंदीकरणात बांधित झालेले मतदार असून त्यांची नावे मुंब्रा आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये समाविष्ट करण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. Swift and fast, cause TJSB का नया है ये मैजिक ट्रांज़ैप ऐप. ट्रांज़ैप ज़ैप, ट्रांज़ैप ऐप. एक ही वर्चुअल आईडी से ट्रांजैक्शन है सिक्योर एंड सेफ. Just tap the tab of ट्रांज़ैप ऐप and make your life all sorted. पैसा आया, पैसा भेजा, हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये ट्रांज़ैप, just like a finger snap. ट्रांज़ैप ऐप, ट्रांज़ैप ऐप. जय भगवान सभागृह, हरे निवास ठाणे. लग्न, मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह.
वातानुकूलन यंत्रणेसह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध. जेवण आणि डेकोरेशनसह सजावट. एनकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह. आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह. वाजवी दरात लग्न सराई, बर्थडे पार्टी, मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती. बुकिंग करा. जय भगवान सभागृह. पत्ता जय भगवान सभागृह, हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा, ठाणे पश्चिम. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 25449234. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. दिव्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान. महापालिकेसाठी दिव्यात 27, 28 आणि 29 या वॉर्डसाठी 65% जास्त मतदान झाले. यावर्षी पहिल्यांदाच रचना झाल्याने सर्व पक्षांच्या उमेदवारांनी योग्य नियोजनबद्ध पद्धतीने जास्तीत जास्त प्रचार केला होता. 27 वॉर्डमध्ये 4 पॅनल तर 28 वॉर्डमध्ये 4 पॅनल आणि 29च्या वॉर्डसाठी 3 पॅनल अशा एकूण दिव्यात 11 जागांसाठी मतदान झाले. पॅनल रचनेमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होऊ नये यासाठी सर्व पक्षांकडून मतदारांना मतदानाच्या 2 ते 3 दिवसापासूनच सहकार्य करण्यात येत होते. त्यामुळे अगदी शांततेत मतदान पार पडले. झालेल्या मतदानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या तिन्ही वॉर्डमध्ये शांततापूर्व वातावरणात सरासरी 65%हून अधिक मतदान झाले. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र दिसत होते. दिव्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जरी असली तरी तेवढ्या प्रमाणात नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. जसे की गेली 15 वर्ष पाणी, कचरा आणि विजेचा मोठा प्रश्न दिवेकरांसमोर उभा आहे. त्यावर अजूनही कोणालाच उत्तर सापडलेलं नसल्याने कदाचित मतदान करताना प्रत्येक मतदाराने यावर विचार करून मतदानासाठी उत्साह दाखवलेला दिसतो आहे. तसेच पॅनल रचनेमुळे मतदान विभागले गेल्यामुळे प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने मतदारांच्या घरापर्यंत जाऊन प्रचार केलेला दिसतो आहे. आजच्या दिवशी तरुणांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण दिसत होतं. काहींनी तर सकाळीच लवकर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला होता. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा पत्ता या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळी वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश पाहत राहा. जनादेश. धन्यवाद.